हे विलोभनीय दृश्य आहे गर्भगिरी पर्वत त्र्यंबकेश्वर येथील. कोसळणाऱ्या याच धबधब्याचे पुढे गोदावरीचे प्रवाहात रूपांतर होते. नाशिक येथे उगम होऊन गोदावरी नदी महाराष्ट्रातून वाहताना औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यातून वाहत आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करते. इंद्रावती, पैनगंगा, मांजरा, रानहिता, दारणा, दावारा, कांदवा या गोदावरीच्या प्रमुख उपनद्या आहेत. गोदावरी ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी जीवनदायिनी नदी आहे. असे असताना देखील गोदावरीचे जन्मस्थळ असलेल्या महाराष्ट्राचा मराठवाडा तसेच विदर्भ हा भाग मात्र मागील दशकापासून पाण्याची दुर्भिक्षाने त्रस्त आहे. दरवर्षी पावसाचे घटते प्रमाण, उपलब्ध जलसाठ्याचे मोठ्या प्रमाणावर होणारे औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे प्रदूषण, त्यामुळे पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्याचा पर्यावरणासोबतच मानवी जीवनावरही विपरीत परिणाम होत आहे. त्यावर मात करता यावी या उद्देशाने विविध संस्था सहयोगाने जलसाक्षरता दिंडीचे आयोजन गोदावरी प्रवरा संगमावर असलेल्या ज्ञानेश्वरी मंदिर ते पैठणचे नाथ मंदिर या जलमार्गाने 29 जानेवारी 2013 रोजी करण्यात आले. गोदावरीच्या काठाकाठाने आपण ही जलदिंडी आयोजित करीत आहोत. जलदिंडी आयोजन करण्याच्या मागचा मुख्य उद्देश म्हणजे गोदावरी नदीचा सायंटिफिक अभ्यास करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. आणि काठाकाठाने होणारं प्रदूषण थांबावं यासाठी ग्रामस्थांमध्ये, काठावरच्या गावांमध्ये, शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये आम्ही जलसाक्षरता, जलाचं महत्त्व, जलाचं प्रदूषण कशामुळे होतं, ते कशा प्रकारे आपण स्वतः थांबवू शकतो, अशा विविध प्रकारच्या योजना घेऊन, याचे विविध प्रकारचे उपक्रम घेऊन आम्ही ही जलदिंडी आयोजित केली आहे. या जलदिंडीमध्ये विद्यार्थी, रिसर्च करणारे सायंटिस्ट, ग्रामस्थ, डॉक्टर मंडळी, प्रशासन, वन्य विभाग हे सगळे यामध्ये सहभागी होत आहे. अशी एक आगळी वेगळी जलदिंडी आम्ही आयोजित करीत आहोत. पूर्वीचा अनुभव बघता गंगा यमुनाचं प्रदूषण इतकं वाढलंय आणि ते काढण्यासाठी कोट्यावधी अब्जावधी रुपये आपण खर्च करूनही अद्याप त्याच्यात आपल्याला यश मिळत नाही. आणि याचा सगळ्याचा अभ्यास करून आम्ही असं लक्षात ठेवलं की या नदीच्या काठाने असणाऱ्या गावांमध्ये याचं अवेअरनेस, याच्याबद्दलची एक जनजागृती होणं प्रचंड गरजेचं असल्यामुळे यातील तज्ज्ञ मंडळी, प्राध्यापक मंडळी यांच्या समवेत आम्ही केलेली आहे. गंगा मैया की क्या बात है. ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानाची गंगा ज्ञानेश्वरी ज्या ठिकाणी लिहिली त्याच ज्ञानेश्वरी मंदिरातून दिंडीला प्रारंभ करण्यात आला. पुणे येथील जलदिंडी प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली जलदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एन्व्हायरमेंटल रिसर्च फाउंडेशन, ग्रामीण समस्या संशोधन केंद्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, भारतीय जलसंस्कृती मंडळ, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, निसर्ग मंडळ, रोटरी क्लब तसेच लायन्स क्लब, अखिल भारतीय वारकरी महासंघ, भारतीय कृषक समाज यांचा सक्रिय सहभाग होता. जलदिंडीचे उद्देश व संकल्पना विशद करताना जलदिंडीचे मुख्य प्रवर्तक विश्वास येवले. पाण्यावर कार्य सुरू झालं माझ्या मुलाच्या अनुषंगाने. भावी पिढीला पाणी राहावं, भावी पिढीसाठी नदी राहावं. कारण त्याला मी घेऊन एकदा नदीवर आलो होतो, त्यावेळेस तो म्हणाला की बोट शिकायची मला, पण मी ह्या पाण्यात घाबरतोय पडायला. तुम्ही स्वच्छ पाण्यात घेऊन चला, काही चिंता नाही, तिथे मी तुमची शिरांची नाव शिकतो. पण ह्या घाण पाण्यात मात्र मी पडायला भीतोय. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की जे पाणी 20 वर्षापूर्वी
मी निसंकोचपणे प्यायचो ते आज एवढं प्रदूषित झालंय की करंगळी सुद्धा बोलू नये. मग जल म्हणजे जीवन. मग जीवनाचा वारसा जर मी माझ्या भावी पिढीला, माझ्या मुलांसाठी जर देऊ शकलो नाही तर काय अर्थ आहे? तो जतन करणं महत्वाचं. याच अनुषंगानं हेही लक्षात आलं की नदी जोपर्यंत एक संघ होत नाही तोपर्यंत नदीची निगा राखली जाणार नाही, तिचं संवर्धन होणार नाही. सुदैवानं दिंडी ही परंपरा मध्य भारतामध्ये आपणा सर्वांना माहिती आहे बरीच जनुकांमध्ये जणूच गेलेली आहे. त्याचाच एक धागा घेऊन आळंदी ते पंढरपूर ही यात्रा 2002 साली झाली. मग तिच्या अनेक उपनद्यांवर हा प्रयोग झाला आणि सगळं समाजाला जोडायचंय, सगळ्या नदी खोऱ्याला एकसंघ करायचंय. मग फक्त इंद्रायणी भीमा ह्याच नद्या आहेत का? नाही. पण ह्या सगळ्यांची जी विचारांची जी नीव पडली, त्याचं जे बीजारोपण झालं हे मला नेवास्याला सुचलं. माऊलींचं, तुकोबांचं अधिष्ठान घेऊन आम्ही पांडुरंगाच्या चरणी जातो, एक निसर्गरूपी पांडुरंगाच्या चरणी. त्याची सुरुवात मात्र नेवास्याला झाली आणि बऱ्याच दिवस ही मनीषा होती की जसे माऊली पैठणवरून नेवास्याला आले तसंच ह्या दोन स्थळांना जर आपण जलमार्गाने जोडू शकलो तर प्रवरा आणि गोदावरी खोऱ्यात सुद्धा अनेक लोकांचं व्यासपीठ जलदिंडीच्या निमित्ताने. नेवासा ते पैठण, प्रवरा गोदावरी मार्गे ज्ञानेश्वर माऊली ते नाथ महाराज अशा प्रकारचा हा जलप्रवास आजच्या या शुभदिनी आपण आपल्या सर्वांच्या साक्षीने सुरू करत आहोत. अनेक सेवाभावी संस्था या ठिकाणी आणि अनेक मान्यवर या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने सामील झालेले आहेत. त्यामध्ये अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, नांदेड आणि अजूनही बऱ्याच ठिकाणावरनं वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर त्या ठिकाणी या प्रत्यक्ष दिंडीमध्ये सामील आणि दिंडीच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. हे सर्व मंडळी पाण्यावर भक्ती आणि पर्यावरणाची रास, विज्ञान आणि अध्यात्म यांचा समेट घालण्याचा प्रयत्न, जलसाक्षरता अशा अनेक उद्देशाने हा जलप्रवास, त्याचबरोबर रस्त्याने प्रवास आणि जगामध्ये भारताचा क्रमांक पाण्याच्या उपलब्धतेच्या संबंधामध्ये क्रमांक 2 वर आपण आहोत. जगामध्ये क्रमांक 1 वर आपण आहोत. लागवडी लायक क्षेत्रामध्ये चीन सुद्धा आपल्या पाठीमागे आहे. असं असताना विविध निसर्ग सौंदर्य आणि संपत्तीची उपलब्धता आपल्याकडे असताना आपण पिछाडीवर जातो आहोत. जगात सर्वात श्रीमंत आहे. या ठिकाणी माननीय घाडगे पाटील यांच्या या शिक्षण संकुलामध्ये आम्हाला येताना विशेष आनंद याचा वाटला की आम्ही एका तलावाच्या शेजारी उभे राहून भाषण करत आहोत. त्याच्यासाठी विशेष धन्यवाद या संस्थेच्या संस्थापकांना आणि सर्व संचालक. अशी शुभेच्छा या ठिकाणी दिली पाहिजे सर्वांनाच. तुम्ही सगळे विद्यार्थी नजीकच्या भविष्यामध्ये पाण्याचा विशेष अभ्यास कराल. आपल्या महाराष्ट्रामध्ये 1905-1908 जिथून जिथून जलदिंडीचा काफिला जात होता तिथून प्रत्येक पावलाला एक नवीन पाऊल जोडलं जात होतं. तलावामधून वर्षभर आम्हाला पाणी पुरतं
आणि आणखी 1 वर्षाचा आमच्याकडे बफर स्टॉक राहावा म्हणून 40 एकराचा आम्ही खाली पुन्हा एक साठवण तलाव करतो आहोत. जलसंवर्धन हे खूप महत्वाचं आहे आणि पुढच्या पिढीचं किंवा ह्या सर्व संकुलाचं ह्या झाडवाढीवर वातावरणावर त्याचा खूप काही मोठा इम्पॅक्ट राहणार. पाणी नसेल तर काहीच असणार नाहीये. म्हणून पाणी स्टोअर करणं, पाण्याचं संवर्धन करणं खूप महत्वाचं आहे आणि आमचं त्याच्यावर सर्वात पहिली प्रायोरिटी आहे. आमच्या महाराष्ट्रात 9 ठिकाणी कॅम्पसेस आहेत आणि 9 कॅम्पसमध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी पाण्याचं संवर्धन केलेलं आहे. 9चे 9 ठिकाणी. नगर जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी आहेत. आमचं श्रीरामपूर आहे, घोगरगाव आहे, हा नेवासा फाटा आहे, तेलकुडगाव आहे, ढोजगाव आमचा फार मोठा कॅम्पस आहे. त्या ठिकाणी पाहण्यासारखा आम्ही तलाव केलेला आहे. ढोजगावला 34 एकरामध्ये हो. आणि शावगावला आहे. तेलकुडगाव हे ग्रामीण जिथं बस जात नाही, पण त्या ठिकाणी जर आपण लोक गेलात आपण बघाल की नारळी झाडं आम्ही तिथं कशी केलेली आहेत, पाण्याचं संवर्धन कसं केलेलं आहे हो. तिथं आम्ही जे वापरलेलं पाणी आहे ते कसं आम्ही रिसायकल केलेलं आहे. वापरलेल्या पाण्यामधून तिथे आम्ही जवळजवळ 25 एकर नारळाची बाग उभी केली आहे. तेलकुडगाव अगदी खेड आहे. सांगायचं असं आहे की पाण्याला महत्व आहे. कृपया पाण्याचा हा मंत्र चौकड पाणी गोदावरीच्या खोऱ्यात काही दिवसापूर्वी खनिज तेलाचे व नैसर्गिक वायूचे मोठे साठे सापडले आहेत. रिलायन्स कंपनीद्वारे गोदावरी बेसिनमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादनाचे काम चालते. तिथे गोदावरी पात्राचे पात्र विस्तृत असल्याने मोठ्या प्रमाणावर अंतर्गत जल वाहतूक देखील होते. मासेमारी ही येथील प्रमुख उद्योग आहे. गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात शेती केली जाते. सागर तळालगत या प्रदेशातील महेंग्रोह झाडांची जंगले आहेत. त्यांना स्थानिक भाषेत माडा आडवी म्हणतात. या झाडांमुळेच चक्रीवादळे, नैसर्गिक आपत्ती यापासून संरक्षण होते. बंगालच्या उपसागराला मिळण्यापूर्वी 80 किलोमीटर अगोदरच तिचे 2 जलवाहिन्यांमध्ये रूपांतर होते. एकूण 1450 किलोमीटरचा प्रवास करून राजमुंद्री या ठिकाणाजवळ गोदावरी पश्चिम बंगालच्या उपसागरात मिळते. गोदावरी ही भारताची 2ऱ्या क्रमांकाची नदी आहे. तिच्या एकूण लांबीनुसार ती 92 क्रमांकावर लागते. जगात तिचा 92 क्रमांक लागतो. पश्चिम घाटातून उगम पावणारी ते दख्खन पठारामधून आंध्र प्रदेश पूर्व घाट असा प्रवास करत जलातल्या नकाशामध्ये महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातून वाहताना दाखवले आहे. गोदावरी ही महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक या राज्यातून वाहते. एकूणच धार्मिक आणि सांस्कृतिक, ऐतिहासिक दृष्ट्या गोदावरीचे लोकांमध्ये विशेष स्थान आहे. ज्ञानबा तुकोबा नाथ माऊली यांचा घोष ही ती विज्ञानाची बांधलेली सकारक. हे वैद्यकीय ज्ञान जनमानसाला कळणार नाही, पण जर सर्वसामान्यांना सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये हा मोठा गुण आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये शारीरिक क्षमता वाढली, मानसिक क्षमता वाढली. आता काही वेळेस आम्हाला 6-6 फुटी लाटा सुद्धा धरणांमध्ये मिळतात. म्हणजे K4 असेल तर पहिले 2 दिसतात, मग मधले 2 दिसतात, मग शेवटचे 2 दिसतात. म्हणजे लाट उंचावरून आली की त्याप्रमाणे मधले 2 जण गायब होतात. मग आता ह्या पाण्यावर स्वार व्हायचं म्हटलं तर साहस वाढायला पाहिजे, स्थैर्य पाहिजे की नाव उलटी किंवा डुलू द्यायची नाही. म्हणजे मनाची आणि शरीराची एकसंग होणं अत्यंत आवश्यक. म्हणजे हे मानसिक स्वास्थ्याचं लक्षण. सामाजिक स्वास्थ्य. आज जर जलदिंडी नसते तर आपण एका बोटीत असतो का? आहे की नाही? हे महत्वाचं आहे. आपण सगळे एकत्र आहोत, मित्रच आहोत. आज आपण शाळेमध्ये कार्यक्रम घेतला, अनेक संस्था एकत्र आल्या. म्हणजे ह्याच्यामध्ये जो मैत्रीपूर्ण भाव निर्माण झाला हेच सामाजिक स्वास्थ्य. आणि आध्यात्मिक शक्ती काय की बाबा आता लक्षात येतं, आता मोठ्या पाण्यात मी जर बोटीतून पडलो तर तो मासा सुद्धा माझ्यापेक्षा बलवान आहे. म्हणजे माशाबद्दल आदर निर्माण झाला. मी जे पाणी पितोय ते इथल्या मुरहेन्स पित आहेत, इथले आयबीस पित आहेत, तुमचे असलेले फ्लेमिंगोज पित आहेत. म्हणजे ह्या पाण्यानं त्यांचाही जीवनाचा आधार आहे, हेच आणि माझ्याही जीवनाचा आधार. म्हणजे काहीतरी आमच्यामध्ये समानत्व आहे
आणि त्यांच्यातला माझ्यातला, त्या फ्लेमिंगोज मधला माझ्यातला, त्या मुरेन्स मधला माझ्यातला, त्या गवताच्या पात्यातला आणि माझ्यातला हा जो भेद आहे हा कुठेतरी घुसतो. प्रवरा संगमाहून निघालेली ही जलदिंडी 70 किलोमीटरचा प्रवास करत जलमार्गाने वेश दरवेश जनजागृती करत नाथाच्या मंदिरात पोहोचली. तेथे मान्यवरांच्या उपस्थितीत दिंडीचा समारोप झाला. तो पुढील वर्षाच्या वारीच्या आतुरतेनेच. जमिनीतून उपसा करेल, पाणी वाया घालणे हा गुन्हा आहे. ते स्वतःला आणि इतरांना पटवून देईन. जलाचं पावित्र्य अबाधित ठेवण्याचा वसा